नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रसाद घोरपडे. आज या व्हिडिओ मार्फत मला कोपरखैरणे विभागातील महत्वाचा विषय आपल्या समोर मांडायचा आहे. परवा मला काही नागरिकांचा फोन आला, ज्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की कोपरखैरणे विभागामध्ये पोस्ट ऑफिस जे आहे सेक्टर 6 येथे, तिथे गणेश मार्केट नावाच्या इमारतीची हालत ही अत्यंत गंभीर आहे. आणि त्यांच्या समोर एक घटना घडली की पोस्ट ऑफिस जिथं आहे तिथे स्लॅबचा काही भाग जो आहे तो खाली पडलेला. अ, नशिबाने त्याच्यामध्ये कोणाला काही लागलं नाही किंवा कोणाला इजा नाही झाली. आणि तात्काळ ती घटना घडताच मी काल त्या ठिकाणी गेलो. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल या इमारतीची काय अवस्था आहे. या इमारतीमध्ये आधी कोपरखैरणे पोलीस स्टेशन होतं. पोलीस स्टेशन शिफ्ट झाल्याच्या नंतर पोस्ट ऑफिस जे आहे ते अनेक वर्षापासून तिथेच आहे. खाली काही दुकानं चालू आहेत. परंतु कोपरखैरणे विभागात अशी एखादी बिल्डिंग आहे त्याच्यावरती अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये. ह्या गोष्टीचं मला विशेष वाटतं. म्हणून मी काल अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब त्यांना एक पत्र दिलं. त्या इमारतीबाबत मी ती सगळी जी बाब आहे ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि मी आभार व्यक्त करतो सुनील पवार साहेबांचे की त्यांनी तात्काळ ती गोष्ट गंभीरतेने घेऊन स्थानिक वॉर्ड ऑफिसर जे आहेत भरत दांडे साहेब त्यांना त्याच्या सूचना दिल्या. आणि तात्काळ भरत दांडे साहेबांनी आज मला त्या नोटीस ज्या आहेत त्याची प्रत दिलेली आहे. त्यांनी सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांना त्याची प्रत पाठवली आणि त्या इमारती संदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगितले. कारण की सदर इमारत जी आहे ही सिडकोची आहे, सिडकोच्या मालकीची आहे. उद्या जर कोणत्याही प्रकारची जर हानी झाली, तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे विभागात एक खाजगी ट्युशन क्लासेस तिथे चालू होते आणि त्याचा इमारतीचा 2 मजली जो स्लॅब आहे तो खाली कोसळला. त्याच्यामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाला आणि काही मुलं जखमी झालेले आहेत. तर अशी कुठली जी घटना आहे ही कोपरखैरणे विभागात पुन्हा घडू नये म्हणून मी या व्हिडिओ मार्फत सदर अधिकारी, मीडिया असेल कोपरखैरण्याची, नवी मुंबईची, त्यांनाही ही बाब निदर्शनास आणून देते. त्यांनी याचा जाब विचारावा आणि सदर इमारत खाली करण्यासाठी जी आहे ती शासनात आव्हान करावे, जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारची जी दुर्घटना आहे ती कोपरखैरणे विभागात होऊ नये. कारण सदर पोस्ट ऑफिसमध्ये अनेक वयोवृद्ध लोक त्यांच्या पेन्शन किंवा कामानिमित्त किंवा त्यांच्या पोस्टाच्या कामानिमित्त ये जा करत असतात. त्यांच्याबरोबर अनेक लहान मुलं असतात. तर या व्हिडिओ मार्फत मी सगळ्यांना आवाहन करतो की सदर इमारत जी आहे ती तात्काळ खाली करण्यात यावी. पोस्ट ऑफिसचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी तत्परता दाखवली तीच तत्परता पोस्ट ऑफिस अधिकारी आणि सिडको अधिकारी यांनी दाखवावी आणि सदर इमारत जी आहे ती खाली करून घ्यावी. कारण उद्या जर कुठली घटना घडली तर हे अधिकारी हे याला जबाबदार राहतील. असं या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला कळू इच्छितो. तुर्तास सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.